नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार मैत्रिणी. संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदीच मनापासून स्वागत आहे. बघा इथं मस्तपैकी असा एक फ्लावरचा कांदा घेतलेला आहे, पाहू शकता तुम्ही. आणि खरंच खूप छान फ्लावर आहे. आणि एका वाटीत मी पाणीसुद्धा घेतलेलं आहे. चला आता ही फ्लावर आपण चिरून घेऊया. याचं पूर्ण असं बुडूक काढून टाकायचं आहे बघा. आणि कसं आहे मैत्रिणींनो, फ्लावर खाऊन खाऊन सुद्धा कंटाळा येतो. दरवेळेस फ्लावरची भाजी वगैरे खायचं. मैत्रिणींनो, आपल्याला आज भाजी विजी काही बनवायचं नाही, ना भात बनवायचा ना भाजी बनवायची. मग पहा, आपल्याला याच्यापासून अगदी भन्नाट अशी रेसिपी बनवायची. आता इथं उरलेला कांदा, निम्मा कांदा घेतला आहे, निम्मा ठेवून दिला आहे, पाहू शकता तुम्ही. लगेच पाणी घेते. फ्लावर चिरल्यावर लगेच आपली पाण्यात अशी टाकून द्यायची, पाहू शकता. त्याचं थोडीशी बुडखं बी काढून टाकलेली आहेत, हे बघा. आणि खरंच खूप मस्त आहे फ्लावर. कारण की फ्लावर आपल्याला जास्त खराब असल्या की खूप चाफायला लागतात. पण ही एकदम मस्त पांढरी शुभ्र अशी फ्लावरचा गड्डा आहे. आता इथं पूर्ण मी हे चिरून एका वाटीत घेते पहा. हे बघा, अशा पद्धतीने. आणि फ्लावर चिरायला मैत्रिणींनो खूप सोपी बरं का. अशा पद्धतीने संपूर्ण फ्लावर मी चिरून घेतलेली मैत्रिणींनो, पहा, अगदी स्वच्छ. आता ही फ्लावर आपल्याला पूर्ण अशी निथळून हातात आपल्याला टाकायचे मिक्सरच्या बाउलमध्ये. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल, मिक्सरच्या बाउलमध्ये चक्क फ्लावर. आणि आपल्याला त्याच्यात एक लिंबू पिळायचे बरं का. ह्या फ्लावरपासनं अगदीच आपण मस्त अशी थालपीठं बनवूया. मैत्रिणींनो, तुम्ही थालपीठं मेथीची केली असेल, कोबीची केली असेल किंवा बटाट्याची सुद्धा केली असेल, कांदा कोथिंबिरीची सुद्धा केली असेल, पालकची केली असेल, पण तुम्ही फ्लावरची कधी थालपीठं केलेत का हो? पहा, असं आरबट चरबट आपल्याला हे संपूर्ण वाटून घ्यायचं. न पाणी टाकता वाटायचं आहे बरं का, आरबट चरबट. हो का. आता मी हे पूर्ण आरबट चरबट वाटून घेतलेलं आहे मैत्रिणी, पाहू शकता. कारण कसं आहे, फ्लावर खायला कंटाळा करतात सगळेजण. मग जी कंटाळा करणारी माणसंसुद्धा ही फ्लावर खाणार बरं का, की त्यांना कळणारच नाही हा पराठा कशाचा आहे आणि कशाचा नाही. पहा, आता इथं संपूर्ण मी वाटून घेतलेलं आहे हे. आणि आपण संपूर्ण या भांड्याचं पुसून घेऊया पहा. त्याच्यानंतर इथं आरबट चरबट मिरची, त्याच्यामध्ये आलं लसूण असं हे वाटून घेतलेलं आहे बरं का मैत्रिणी. एक मोठा कांदा कोथिंबीर हे सुद्धा मी टाकून देते त्याच्यात पहा. कांद्याने अगदी छान चव लागते. त्याच्यानंतर पुन्हा मी इथं हातावर ओवा घेतला आहे, तो थोडासा चोळून टाकून द्यायचा आहे आपल्याला. ओव्याने अगदी छान सुगंध बी येतो आणि चवही खूप अप्रतिम लागते मैत्रिणी. पहा, थोडीशी हळद टाकायची. त्याच्यानंतर मी काही थोडेसे घरातले मसाले टाकणार आहे बरं का. कारण की मिरच्या माझ्या एवढ्या तिखट नव्हत्या, त्याच्यामुळं इथं थोडासा चवीपुरता मटण मसालासुद्धा टाकला आहे, पाहू शकता तुम्ही. आणि खरंच खूप छान चव लागते. त्याच्यानंतर थोडासा घरातला मसाला टाकलेला आहे तिखट, आणि थोडंसं धना पावडर. पहा मैत्रिणींनो, असे मसाले सगळे टाकून खरंच खूप छान हे पराठे होतात. पराठे म्हणा किंवा थालपीठं म्हणा, चवीपुरतं मीठही टाकून घ्यायचे पाहिजे आपल्याला. अगदी 4-5 माणसांसाठी मी हा नाश्ता बनवणार आहे. इथं 1 वाटीच्या मापाचं पीठ वतून घेतलं आहे पहा मी. बाजरीचं पीठ आहे. तुम्हाला जर वाटलं ना, तुम्ही ज्वारीचं घाला, कोणतं घाला. इथं 1 वाटीचा माना बेसन पीठसुद्धा मी घालून घेतलं आहे, पाहू शकता. आता शक्यतो तांदळाचं पीठ माझ्याकडं नव्हतं, त्याच्यामुळं मी काय घातलेलं नाही. तुमच्याकडं असलं तर नक्कीच घाला. चला आता हे मस्तपैकी आपण मळून घेऊया. लगेच पाण्याचा वापर करायचा नाही, आधी आपल्याला हाताने असं मळून घ्यायचं. ज्यावेळेस पाण्याची गरज पडेल त्यावेळेस पाणी घ्यायचं मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. हे बघा, अजून तर काही मला गरज पडली नाही आहे, पण आता पडेल. सापडला का पीस? पीसच म्हणते कपडा. अरे थालपीठं करा. जसं पाणी लागन आपण आता तसं टाकूया, पाहू शकता तुम्ही. इथं
मी जसं लागन तसं टाकणार आहे. लगेच असं बचकनी पाणी वतायचं नाही आहे पहा मैत्रिणी. हे बघा असं थोडं थोडं करून आपलं हे पीठ संपूर्ण असं मळून घ्यायचं आहे. त्याला सूट होईना अशीच करणार आहे मी. दिसायला बी चांगले दिसतात. अगदी छान पद्धतीने हा गोळा मळून झाला आहे पाहू शकता. हे बघा जास्त निबरवी नाही आणि हेवी नाही. आपल्याला मस्त त्याचे असे थालपीठं बनवायचे आहेत. पहा थालपीठं म्हणा, पराठे म्हणा, धपाटे म्हणा, म्हणजे तुम्ही काय नाव देसान ते. मस्त गोळा तयार झाला. इथे एक रुमाल हाताळलेला आहे. हा रुमाल तुम्हाला वाटत असेल खराब एक काय, पण हा थालपीठाचाच रुमाल आहे. त्याच्यामुळं कसं आहे थालपीठाचे डाग पडून पडून तो थोडासा हे झाला आहे. चला इथं मस्तपैकी गोळा घेते पहा. अरे भाऊ खाऊन जा ना. सुती कॉटनचा रुमाल घेतलेला आहे. आता हे हे आता थालपीठ होईल 5 अगदीच मिनिटात मस्त असं मी थापून 2च घेऊया करणार आहे, आपण. बाकी चट करेन. जेवढं पातळ लाटता येईल दाखवा, तेवढं करणार आहे. पातळ थापा. ये खाऊन जा ये. खरंच मैत्रिणींनो खूप खायला हे पौष्टिक हेल्दी. आणि कसं आहे उन्हाळ्याचं जास्त करून जेवण तर काही जात नाही. मग काहीतरी असं वेगळं बनवलं की माणूस खातं 2 घास का होईना. हे बघा अशा पद्धतीने अगदीच तुम्हाला जेवढे मोठे करायचे असेल छोटे करायचे असेल तुम्ही त्या पद्धतीने करू शकता मैत्रिणींनो. पहा आणि असे होल पाडायचे याला. मी अगदीच 5 होल पाडलेले पाहू शकता तुम्ही. आणि इकडे तवा बी ठेवला आहे पहा. तवाही आपला छान अगदी तापला आहे. त्याला तुम्ही तूप लावा किंवा बटर लावा किंवा तेल लावा, पण मी शक्यतो तेलच लावलेलं आहे पाहू शकता तुम्ही. आणि अगदी सहज अशी निघणारी आहे, चिकटणार नाही काय नाही. की असं नाही तुमचा तवा दुसरा पाहिजे की त्याच्यात नाही निघणार. तुम्ही हा माझा भाकरीचा तवा आहे मैत्रिणी. मी भाकरीच्या तव्यामध्येच ही थालपीठं बनवते पहा. पण सहज अशी निघणार तुम्ही पाहू शकता. आता मी तुम्हाला दाखवते. चला त्याच्यावर 1 मिनटं आता आपण झाकणही ठेवून देऊ बघा. कारण की आपली फ्लावर म्हणजे अगदीच मस्त त्याच्या आतमधली अशी शिजून निघते आणि चवही खूप छान लागते. पहा 2 मिनटांनी पाहूया. रंग बी खूप छान दिसतो. आता इथं थोडंसं वरून तेल सोडते आणि थालपीठ आपलं हे काढून घेते बरं का. हे बघा सहज कलथा घातला की थालपीठ निघतं. आता कसं आहे पहिलंच थालपीठ असल्यावर किंचित नकळत चिकटतंच मैत्रिणी. पण शक्यतो हे नाही चिकटलं. हे बघा मस्त असं निघालेलं आहे. पुन्हा आपण 1 मिनटं त्याच्यावर झाकण ठेवून 1 मिनटाने पुन्हा पाहिजे की अगदी छान असं झालेलं आहे पाहू शकता. आणि कलर बी पहा काय सुंदर आला आहे. पहा मैत्रिणींनो किती सुंदर असं थालपीठ हे झालेलं आहे पाहू शकता तुम्ही. खमंग असं भाजून निघणार आणि खरंच कडक नाही होणार काय नाही होणार. अगदी मऊ सूत अगदी सॉफ्ट असं होणार आहे ते पाहू शकता तुम्ही. चला आता इथं तयार झालं आहे. मी काढून घेते. लगेच आपल्याला दुसरंही थालपीठ टाकून द्यायचं बरं का त्याच्यामध्ये. तुम्ही पाहू शकता हे का. मी आता तुम्हाला इथं 2 थालपीठं करून दाखवणार आहे. हे बघा हे थोडंसं मोठं केलं. याला बिळं बी जास्त पाडलेली पाहू शकता. असं बिळांमध्ये मैत्रिणी तेल सोडायचं बरं का. म्हणजे आपली जी खालची बाजू असते ती अगदीच मस्त अशी भाजून निघते. आणि वरून थोडंसं तेल सोडायचं. अक्षरशः तेलकट नाही होणार काय नाही होणार. तुम्हाला वाटून खूप तेल धरते काय, पण अजिबात तेलकट बिलकट होणार नाही. खायला बी खूप छान लागतं चवदार. पहा मैत्रिणी तुम्हाला जर आजचा थालपीठाचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच एक लाईक एक सबस्क्राईब करा. पहा किती सॉफ्ट झालेलं आहे पाहू शकता. मी तुम्हाला आता तोडून बी दाखवते. हे बघा रंग बी खूप छान आला आहे. पहा काय सुंदर झालं. चला मैत्रिणी आपण उद्या असंच भेटूया. बाय.